जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आळक्याबाच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मिशोवर एखादा प्रोडक्ट ऑर्डर केलं तर ते कॅन्सल कसं करायचं हे जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे। तुम्ही पण मित्रांनो बरोबर व्हिडिओवरती आलेला आहे, कारण मिशोवरून पण एखादा ऑर्डर जर आपण केलं तर ते आपल्याला कॅन्सल करायचं ते कसं करायचं पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर चला मित्रांनो, आजचा आपण जराही न वेळ व्हिडिओची आजच्या सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिले तुम्ही मिशो ॲप डाउनलोड करून जे काय तुम्ही ऑर्डर केला ते कसं कॅन्सल करायचं तुम्ही आता सांगणार आहे। तर पहिल्यांदा जे तुम्ही मिशो ॲप पहिल्यांदा तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर मी तो ओपन करून घेतोय, तो वर बघू शकता तुम्ही, हे माझं मिशो ॲप आहे। सिंपली तुम्हाला मिशो ॲप ते ओपन करून घ्यायचं। तर माझं मी तो ओपन करून घेतलेला आहे। ओपन करून घ्यायचं सिंपली आता वर जे मित्रांनो तुमचं जे तुम्हाला इथं नाव तुम्हाला बघायला भेटणार आहे, जे काय तुमचं नाव आहे तिथं वर तुमचं नाव दिसणार आहे। नाही खाली जे तुम्ही जे ऑर्डर केलाय ते ऑर्डर कुठून दिसते ते जे तुम्ही आता सांगणार आहे। पहिल्यांदा इथून जे तुम्ही खाली आला तर मित्रांनो इथं माय ऑर्डर्स होते, तुम्हाला मित्रांनो क्लिक करून इथून जे तुम्ही काय ऑर्डर करताय ते तुम्हाला इथून जे दिसते सिंपली तर माय ऑर्डर्स तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। तर सिंपली मी त्याचे क्लिक करून घेतो। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काय तुम्ही अगोदर जे ऑर्डर केलाय ते सर्व काही तुम्हाला बघायला भेटणार आहे। आता हे आणि हे मी आता जे 3 प्रकारचे ऑर्डर केले हे माझे 2 डिलिव्हर झालेले आहेत। आणि हे जे मित्रांनो आपण हे प्रोडक्ट जे आपल्याला कॅन्सल करायचं आहे, हे प्रोडक्ट जे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे जे काय तुम्ही आता ऑर्डर केलाय ते सिंपली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। तर मी सिंपली त्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही वर जे बघू शकता इथं आपल्याला ऑर्डर प्लेसेबल म्हणजे मित्रांनो आपल्याला पडलेला आहे आणि आपल्या इथे डिलिव्हरी डेट पण मित्रांनो पडलेला आहे। आपले जे 7 तारखेला डिलिव्हरी येणार आहे वर पण तुम्ही बघू शकता मित्रांनो डिलिव्हरी 6 ऑगस्ट म्हणून। आता आपल्याला कॅन्सल कसं करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुमची ट्रिक जर पूर्णपणे सक्सेस झाली तर कमेंटमध्ये थँक्यू लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, जे आता मी सांगतोय आपली ऑर्डर कशी कॅन्सल करायची ते आता जे बघू शकतो आपण ऑर्डर जे 31 तारखेला केलं ते आता आपल्याला कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सिंपली या कॅन्सल ऑर्डरवरती मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर जे बघू शकता मित्रांनो आपल्याला कॅन्सल ऑर्डरवरती मित्रांनो सिंपली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर हे जे प्रोडक्ट आहे मी कॅन्सल करण्यासाठी सिंपली ते कॅन्सल करण्यासाठी सिंपली त्याचे तुम्हाला कॅन्सल ऑर्डर मित्रांनो सिंपली क्लिक करून घ्यायचं। तर मी ते क्लिक करून घेतो। इथं क्लिक केलं तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला ऑर्डर इज पॅक्ड शिपिंग विथिन 2 आवर्स म्हणजे आता आपलं ऑर्डरचं पूर्णपणे पॅकिंग शिपिंग फक्त मित्रांनो 2 तासात आपलं होणार आहे। इथून जे तुम्ही जर ऑर्डर ठेवतो म्हणजे तुम्ही कीप ऑर्डरवरती ठेवायचं नाही तर तुम्हाला आता ऑर्डर तुम्ही कॅन्सलच करतो म्हणलं तर सिंपली इथून जे तुम्हाला कॅन्सल ऑर्डरवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मी ते कॅन्सल ऑर्डरवरती मित्रांनो क्लिक करून घेतो। कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्ही बघू शकता इथं जे काय आपलं प्रोडक्ट जे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जे तुम्हाला जे तुमचं ते कॅन्सल करण्याचं रिझन जे तुम्ही ते खाली टाकू शकताय, नाहीतर तुम्हाला सिंपली ते सिलेक्ट रिझन फॉर कॅन्सलेशन दिसत आहे। इथे जे तुम्ही बघू शकता सिलेक्ट रिझन फॉर कॅन्सलेशन जे दिसतं सिंपली इथून जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता जे काय तुमचं स्वतः जे मत आहे तुम्ही मत म्हणजे तुम्ही इथे लिहू शकताय। सिंपली इथे जे मी क्लिक करून घेतो तुम्ही पण इथे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तिथून जे तुमचं जे काय तुमचं रिझन आहे ते रिझन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता जे मी सिंपली जे इथं मी इथे का टाकतो ऑर्डर बाय मिस्टेक म्हणजे मित्रांनो आता हे जे रिझन सिलेक्ट करू कारण मी चुकून केलं कारण तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आपण एखाद्या प्रोडक्टनं ऑर्डर करू शकतोय। हे जे मी तुम्हाला सांगण्यासाठी जे तुमच्यासाठी मी एक प्रोडक्ट जे ऑनलाईन ऑर्डर केलं तर ते जे मी आता कॅन्सल कसं करायचं हे जे तुम्हाला सांगत आहे। आता जे इथं रिझन फॉर कॅन्सलेशन हे जे सिंपली इथून जे तुम्हाला ऑर्डर बाय मिस्टेक यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जे काय तुम्हाला हे नाव आलं तर तुम्ही ह्यापैकी तुम्ही कोणतं पण जे तुम्ही देऊ शकताय। सिंपली मी जे इथं ऑर्डर बाय मिस्टेक यावरती मित्रांनो मी क्लिक करून घेतो। याच्यावरती क्लिक केलं तर इथून जे तुम्ही इथं बघू शकताय आता जे आपल्या इथं पडलेलं आहे ऑर्डर बाय मिस्टेक आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सिंपली इथून जे तुम्हाला कॅन्सल ऑर्डरवरती यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे। इथून जे तुम्ही केलं तर आपलं सिंपली आपलं कॅन्सल ऑर्डर होणार आहे। इथून जे मी तुम्हाला एकदा क्लिक करून एकदा दाखवतो। कॅन्सल ऑर्डर केलं की सिंपली इथं बघू शकता इथं आपल्याला ऑर्डर कॅन्सल्ड सक्सेसफुल मित्रांनो आपल्या इथं आलेलं आहे। आता वर जे तुम्ही बघू शकता आता मगाशी आपलं ऑर्डर होतं ऑर्डर जे पडलेलं आता जे आपण कॅन्सल केलं इथं बघू शकता कॅन्सल इन्व्हिटेशन आता स्टेटस विल बी अपडेट 24 जे आता जे तुम्ही प्रोडक्ट मागवले ते कॅन्सल ते आपले कॅन्सल जे 24 नंतर इथं अपडेट होणार आहे। जे काय तुम्ही पैसे वगैरे आधी जर भरला असेल त्याचे तुमचे पैसे 72 तासामध्ये रिटर्न होऊ शकतात। तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण प्रोडक्ट एखादं कॅन्सल करू शकतो। तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा
तर तुमचा व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण आला तेव्हा मित्रांनो खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.